नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अधिवेशनातच मोठी घोषणा। तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहातच मोठी घोषणा केली आहे। यावेळी मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर सविस्तरपणे आपली भूमिका मांडली। यावेळी मराठा आरक्षणासाठी सरकारने आतापर्यंत काय केलं याची माहिती देत फेब्रुवारी महिन्यात सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार असल्याची जाहीरपणे केली। तर राज्यात मागासवर्ग आयोग आपला अहवाल महिन्याभरात देणार असल्याचे, फेब्रुवारी महिन्यात आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे। राज्यात मागासवर्ग महिन्याभरात आपला अहवाल सादर करेल, त्याचं अवलोकन केलं जाईल। त्यानंतर आवश्यकतेनुसार राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर फेब्रुवारीमध्ये विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवून आवश्यकतेनुसार मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल। मात्र इतर कोणत्याही समाजावर अन्याय होणार नाही याची खात्री देखील घेतली जाईल, असे यावेळी शिंदे यांनी सांगितले। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनादरम्यान सभागृहात मोठी घोषणा करत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका सविस्तरपणे मांडली व फेब्रुवारी महिन्यात आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याची मोठी घोषणा केली आहे। तर यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सडकून टीका केली आहे। जयंत पाटील म्हणाले, मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अधिवेशनादरम्यान सभागृहात जी मोठी घोषणा केली आहे की फेब्रुवारी महिन्यात सरकार मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन घेणार आहे। सरकारचं हे फेब्रुवारी महिन्यात घेण्यात येणारं विशेष अधिवेशन म्हणजे मराठ्यांसाठी गाजर दाखवण्यात आलंय असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे। तर मंडळी, याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास त्यात लाईक करा व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या व अपडेट बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।